निरंकारची सुंदर असा सत्संगाची माहोल बहिणीने तयार केला. तो देव भेटलेला आहे, निराकार भेटलेला आहे, पण सद्गुरु शिवाय नाही. सत्संगाची प्रेमाने बोलूया. जसं की सत्संगाची गुरुच्या अवस्था 3 सांगितलेल्या आहेत: शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, मोक्ष गुरु. सत्संगाची शिक्षा गुरुची अवस्था सांगत असताना महात्मे सांगतात, जन्मल्यानंतर सत्संगाची आई आपली गुरु असते. वडील सुद्धा सत्संगाची गुरु असतात, मित्र सुद्धा गुरु होतात, नातेवाईक सुद्धा गुरु होतात. पण या गुरूंच्या अवस्थेमधील पहिला जो गुरु आहे शिक्षा गुरु, ते काय करत असतात तर आपल्याला त्यांचे कला कौशल्य शिकवत असतात. ते आहेत शिक्षा गुरु. सत्संगाची दीक्षा गुरु आपण नंतर बघूया. दासनी अरदास प्रार्थना केली होती. परमादरणीय सागर चंचलजी विचाराची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय वंदना शिंदेजी सुंदर अशा गीतासाठी. प्रेमाने बोलूया. निरंकारजी. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. बघा सत्संगाची, आता बहिणीजींनी गीत घेतलं की निराकाराची भेट झाली. या माझ्या 3 लोकांच्या ज्या मालक आहेत, ज्या सद्गुरु स्वरूप सद्गुरु माऊली यांच्यामुळं आपल्याला ज्या निराकाराची ओळख झाली आणि निराकाराची ओळख झाल्यामुळंच आज आपण इथं सर्वजण बसलेलो आहोत. कारण हा मौका प्राप्त होतोय फक्त आणि फक्त पुण्यामुळे होतोय. कारण पुण्य जर आपलं संचित गाठीशी बांधलेलं असेल तरच आपल्याला सत्संग करण्याचा मौका प्राप्त होतो. बघा सकाळपासून दास आज पाहतोय, दासचं हे पहिलंच वर्ष आहे सत्संगमध्ये आणि पहिलाच रक्तदान शिबिर अनुभवायला मिळाला. बरेच रक्तदान शिबिर केले, बऱ्याच रक्तदान शिबिरमध्ये गेलो, पण तिथं कोणाचाच कोणाला ताळमेळ नसतो. पण इथं अगदी चाकोरीबद्ध पद्धतीनं सगळं अगदी जैसे थे, कुठेही काही होत नव्हतं. अगदी जिथल्या तिथं सर्व काही गोष्टी होत होतात. ज्याला त्रास होत होता ते कळून पण दिलं जात नव्हतं. इतकं छान पद्धतीनं आजचा हा रक्तदान शिबिर सोहळा पार पडला. आणि हे पडण्या पाठीमागं हे आमचे जे सेवादल अधिकारी असतील किंवा सेवादल महात्मे असतील, माता बहीण ज्या असतील, हे खरोखरच यांचं जे काम आहे ते शब्दामध्ये गणलंच जाऊ शकत नाही. कारण सेवादल यांच्या जीवावरतीच यांच्यावरतीच आपली हे सत्संग चालते असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण सकाळपासून दास बघतोय, सकाळपासून म्हणण्यापेक्षा कालच्यापासून दास बघतोय, काल सकाळपासून दास बघतोय की भवनवरती प्रत्येक सेवादलला दिलेली जबाबदारी अगदी छान पद्धतीने ते पार पाडत आहेत. आणि अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत सर्व काही नीटनेटकेपणाने आणि चाकोरीबद्ध पद्धतीनं पार पडलं जातंय. हे फक्त आणि फक्त होते माझ्या सद्गुरु माऊलीमुळं. कारण सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, म्हणूनच आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. जास्त शब्दांचा आधार घेणार नाही, कारण बरेच महात्मे आहेत जे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे जास्त शब्दांचा आधार न घेता इथंच आपल्या वाणीला पूर्णविराम देतोय. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगाची. कारण सत्संगाची व्यवस्थेमध्ये सेवादलाचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे. त्यामुळं सत्संगाची कोणताही जर सत्संगचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा असेल तर सेवादल सत्संगाची महत्त्वपूर्ण ठरत असतात. हाच महात्म्यांचा सांगण्याचा भाव होता. जशी अरदास प्रार्थना केलेली आहे परमादरणीय वंदना शिंदेजी सुंदर अशा गीतातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय आडगळेजी सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की. आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. वैर देश विरोधाला मनापासून त्यागायचं. वैर देश विरोधाला
नामाचा प्रेम जीवनात सुख प्रेमाचा मागायचं प्रेम जीवनात सुख प्रेमाचा मागायचं सुंदर असा भाव गीतातून ठेवला माताजींनी. जे सद्गुण सात्संगतजी ते आपल्या जीवनामध्ये लिहायचं आहे आणि जे षड विचार आहेत सात्संगतजी, जे षड विकार आहेत ते मात्र बाहेर काढायला सांगितलेलं आहे सात्संगतजी. आणि हेच विचार कुठं आपल्या मनामध्ये येत असतील तर ते फक्त आणि फक्त या सत्संगमध्ये आल्यानंतरच सात्संगतजी घडून येतं. जशी अरदास प्रार्थना केली होती, परमादरणीय अडगळेजी सुंदर अशा विचाराची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय संदीप अभंगरावजी सुंदर अशा अभंगासाठी. सत्संगत प्यार से कहना, मोठ्याने बोला, ईश्वरास ज्या शोधी केले. ऐका कुठे राहतो हा, संतांच्या हृदयात राहतो. रचनेवरती बैसला आणि ज्याला याचा पत्ता सापडला महाराज, तो भक्ती मार्गामध्ये चालला. प्रेमाने बघा, आणि तो पत्ता तुम्हा आम्हाला सापडला महाराज, म्हणून त्याला सोडू नका. जगदवंदनी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, कोठे कोठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. काशी केली पंढरीशी आलो, तरी देवा भेट नाही झाली. विटेवरी विठ्ठल उभा, रुक्मिणीला नाही जागा. पंढरपूर आलोय बरं का. तू का म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. तोच भावार्थ आता माताजी सांगितलं. देवाला जेवायचं आहे, बोला की
कुठे? हृदयामध्ये ठेवायचं आहे महाराज. शहानशाह बाबा अवतारश्री महाराजांनी या मंदामध्ये वेळ सांगितलंय, ईश्वराचं ज्या शोधी जगे ऐका कुठे राहतो हा, संतांच्या हृदयात राहतो. रचनेवरती बसला. तो कुठं बसलाय? कुठे बसलाय? हे कळलं पाहिजे महाराज. रचना म्हणजे काय? रचना म्हणजे ह्या मुखातून बाहेर पडणारे शब्द आहेत. देव लांब नाही, काशीत नाही, पंढरपूरला नाही, मक्का मदिनाला नाही महाराज. जेव्हा हा भाकर जीवनामध्ये येतो ना, कोणता? समयीचा सद्गुरू, तो सद्गुरूचं वचन या हृदयामध्ये एक होतं ना, त्यावेळेस हरी वर दिसतो, हरी खाली दिसतो, हरी साईडला दिसतो, हरी पूर्वेला, पश्चिमला, दक्षिणेला, उत्तरेला दिसतो महाराज. फक्त याची कृपा लागते महाराज, दुसरं काहीच लागत नाही महाराज. वाल्या कोळीचं शिक्षण किती झालं होतं महाराज? संबंध विश्वात त्या पहिलीमध्ये सुद्धा शाळेत नव्हता. प्रेमाने बोला. संबंध विश्वात त्या हायस्कूल शाळेमध्ये सुद्धा शाळेत नव्हता महाराज. संबंध विश्वात त्या कॉलेजमध्ये सुद्धा नव्हता. पण जगाचा मालक प्रभू रामचंद्र या धर्तीवरती मनुष्य योनीमध्ये जन्माला येण्याच्या अगोदर 1000 वर्ष रामायण दिलं. का? या समयच्या सद्गुरूची कृपा होती महाराज. ही समयच्या सद्गुरूची कुठची साधन आहे महाराज? 9500 वर्षापूर्वी ही ती अमर होती, आज ही ती आहे. 1268 साली मातंग ऋषीने जे ब्रह्मज्ञान शबरी मातेला दिलं, शबरी मातेला दिलं, शबरी मातेने ते हृदयामध्ये प्राप्त केलं. आजचा विषय लक्षात ठेवा. देवाला कुठे ठेवायचं आहे? कुठे? शबरी मातेने त्या हृदयामध्ये अंतःकरणात ठेवलं आणि वाट पाहत बसले. जगाचा मालक भेटायला आला, संत जण तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी? ईश्वराचं ज्या शोधी जगे, त्याला शोधायचं कारण नाही महाराज. त्या पूर्ण संतांचं हृदयाने आपलं हृदय एक करायचं आहे, पूर्ण सद्गुरूचं हृदयाने आपलं हृदय एक करायचं आहे, पूर्ण सद्गुरूचं मन. मन 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 म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे महाराज. मन म्हणजे इच्छा, शक्ती, बुद्धिमत्ता, ती सद्गुरूची आपल्याला प्राप्त करायची महाराज. हे जे ज्ञान प्राप्त झाले ना आताच्या जीवनात, ती ब्रँच म्हणजे सलगरी ब्रँच आहे महाराज. ज्ञान अग्नीची एकच ठिणगी, सारी पापे भस्म करे महाराज. संतांनी दासवर कृपा केली महाराज. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, घातली भय नरकात आले महाराज. वेळ जास्त होत चाललाय पण एक उदाहरण देतो आणि विषयाला पूर्ण विराम देतो. प्रेमाने बोला, मोठ्याने बोला, लक्ष देऊन उदाहरण ऐका महाराज. झालेल्या विषयाचं विषांतर तुमच्या लक्षामध्ये. प्रेमाने बोला. सासूबाईच्या घरी पहिल्यांदा जावं आले होते महाराज. वर्म कळलं पाहिजे जीवनात, त्याला हृदयामध्ये साठवायचं आहे महाराज. देव कुठं साठवायचा आहे? हृदयामध्ये. कोणाच्या हृदयातून घ्यायचा आहे? पूर्ण संतांच्या हृदयातून घ्यायचा आहे महाराज. सासूबाईच्या घरी पहिल्यांदा जावं आले होते. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, घातली भय नरका जाणे. आणि ते जावाय त्या ठिकाणी आल्यानंतर सारखी सासूबाईची धडपड होती महाराज. कशाची? मुलीला म्हणायची तुला त्यांना काय आवडतंय सांग की खायला करू दे, सांग की खायला करू दे. मग त्या मुलीनं त्या नवऱ्याला विचारलं, म्हणले काय खायचं आहे सांग. आणि सांगितलं महाराज बासुंदी करायला. 10 लिटरची किटली दुधाची देवीला चाललेली मायबाप होत्या कढईमध्ये ओतली, सुरवाला जाळ घालत लेक बसली होती आणि सासूबाई त्या ठिकाणी दूध घुटत होती महाराज. असं करत करत बराच वेळ झालं आणि पहिली सर्दी सासूबाईला झालेली होती. जशी ती सर्दीची धार त्या कढईमध्ये लागायला आणि जावाई बापून पाहायला भेट झाली महाराज. जावाई बापूला संध्याकाळी ती खाऊ वाटेल का? तसं सद्गुरूने आपल्याला 18 मिनिटं ही माया दाखवली महाराज. आणि क्षणामध्ये जगाच्या मालकाची ओळख करून दिलेली आहे. तुम्हाला हृदयामध्ये घ्या. ईश्वराचं ज्या शोधी जग ऐका कुठे राहतो? हा संतांच्या हृदयात राहतो. तर ते हृदय प्राप्त करून घ्या. प्रेमाने बोला. आरजी सुंदर असा भाव ठेवला सत्संगती. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय संदीप अभंगरावजी सुंदर अशा अभंगात्वा गीतासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल आरा करून पोचलेले महात्मे परमादरणीय पूनम जगदाळे जी सुंदर अशा गीतासाठी. सत्संगती मोठ्या प्रेमाने बोला. तू पाहुणा मी पाहुणा
ऐकानारा 2 दिवसाचा बाजार सारा सुंदर असा भाव ठेवला सत्संगाची सुंदर असा मनुष्य जन्म मिळालेला आहे 83,99,999 जीव योनी पूर्ण झाल्यानंतर हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि या मनुष्य जन्मामध्ये सत्संगाची जे कर्म करायचं आहे ते कर्म सत्संगाची महात्मे सद्गुरूच्या चरणी ठेवत होते। जशी अरदास प्रार्थना केलेली परम आदरणीय पूनम जगदाळेजी सुंदर अशा गीतातून आशीर्वाद प्राप्त करतील। तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परम आदरणीय अनिता जाधवजी सुंदर अशा विचारासाठी। सत्संगाची प्रेमाने बोला।
असा भाव सत्संगजी ठेवला. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय अनिता जाधवजी सुंदर अशा विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय प्रशांत शिंदेजी सुंदर अशा गीतासाठी. प्रेमाने बोलूया. सासंगची प्रेमाने बोला. बघा सासंगची तर नको नको म्हणलं तर सासंगची सगळं भेटत असतं. म्हणलं नको नाव द्यायला सासंगची महापुरुष बरंच आहे तरी नाही तर सासंगची सावध सत्संगचा सलगर सत्संगला कोटी कोटी धन्यवाद. आणि बघा इथं जे आपण आलो ना त्या महाराजांच्या आमंत्रणामुळे आलोय सासंग. आपण पाहुण्याकडे जाणार नाही एवढं आपण माता बहिणीची महापुरुषांचं मानतो आणि पहिलं गुरुच मानायचं आहे. आणि जसं गुरुला अपेक्षित आहे तसं कर्म करायचं आणि आपलं जीवन घडवायचं आहे. सासंगची प्रेमाने बोला. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव श्री महाराज की. प्रेमाने बोलूया. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय. मोठ्याने बोला. उजळले भाग्य महान हो उजळले भाग्य महान भाग्य महान गुरुने दिले ब्रह्मज्ञान गुरुने दिले ब्रह्मज्ञान गुरुने दिले ब्रह्मज्ञान उजळले भाग्य महान उजळले भाग्य महान भाग्य महान गुरुने दिले
प्रेमाने बोलूया निरंकारजी. जे ब्रह्मज्ञान आपल्याला गुरुनं दिलेलं आहे त्या ब्रह्मज्ञानाचा जर आपण आपल्या जीवनामध्ये वापर केला तर ते सुख शाश्वत सुख सत्संगती प्राप्त होतं. हाच भाव महात्मे सत्संगती सद्गुरूच्या चरणी ठेवत होते. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय ओंकार सरजी सुंदर अशा विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय निर्मला कांबळेजी सुंदर अशा गीता. सत्संगजी प्रेमाने बोला. मनामधला संशय दूर करण्याचा भाव महात्माजी आता आपल्या समोर गीतामधून ठेवत होते. संशयाने मनी दरी होत जाते. कवी म्हणतात मनामध्ये संशय ठेवला तर काय होतो. संशयाने मनी दरी होत जाते, कथा ऐकलेली खरी होत जाते. आणि तो मनामधला संशय दूर करण्याचं कार्य सद्गुरू आपल्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून करत असतो. आणि ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये आले की मग हे आपलं तन मन धन परमेश्वराची देणगी आहे हे मनामध्ये भाव निर्माण होतात. आणि याप्रती समर्पित भावनेनं मनुष्य या तन मन धनाचा वापर समाज साधनेसाठी करत असतो. म्हणून विदा सावरकर म्हणतात की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचा आम्ही काहीतरी देणं लागतो. आणि ही उदात्त भावना घेऊन आपण निरंकारी मिशन वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान असेल आणि आता सिल्वर ब्रँच मार्फत होणारं रक्तदान शिबिर असेल या माध्यमातून समाजासाठी एक उदात्त भावना घेऊन आपल्या समोर आलेला आहे. आणि ती भावना कशामुळे निर्माण झाली तर ह्या ब्रह्मज्ञानामुळे. कारण ज्ञानियांचं ज्ञेय, ध्यानियांचं ध्येय, जपकांचं जाप्य आणि योग्यांचं गौप्य ज्या समचरणावर उभा असतं ते समचरण सद्गुरूचे असतात. आणि ते केवळ सद्गुरूच्या चरणावरती समर्पित झाल्यानंच ते ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरच आमच्या मनामध्ये ही उदात्त भावना निर्माण होते. आणि मग या तनाबद्दल, मनाबद्दल, धनाबद्दल अहंकार न निर्माण होता आपण हे प्रभू चरणी अर्पण करतो. कारण याचा दाता आपल्याला माहीत झालेला असतो. अवतारवाणीमध्ये प्रमाणितांना अवतार सिंह मला समजवताना सांगतात, कोई तन का, कोई धन का, कोई मन का मान करे, जिस मालिक ने दिया है सब कुछ उसकी ना पहचान करे. 4 दिनों की काया पाकर भूल गया नर हस्ती को, अंत एक दिन आ जाएगा पड़े छुड़ना मस्ती को. फिर पछताए कुछ नहीं होगा, अभी संभालो बेला तुम, कहीं अवतार गुरु से मिलकर कर लो जन्म सुहेला तुम. उदात्त भावना घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी पोहोचलो आणि सद्गुरूच्या आशीर्वादाला पात्र होऊन हा आपला परमार्थ आणि समाज साधनेचं कार्य करत गेलो. त्याबद्दल आपण सद्गुरूचे फक्त आभार व्यक्त करू शकतो. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव महात्म्याने ठेवला सत्संगजी. खऱ्या अर्थानं गुरु भक्ताचं कर्म काय असतं तेच समजवत असताना सत्संगजी महात्मे सांगत असतात की खऱ्या अर्थानं गुरु भक्ताचं काम, कर्म, सत्संग, सेवा, नामस्मरण आणि सत्संगची 5 प्रण आपल्या जीवनात सत्संगची धारण करायचं असतं. कारण खऱ्या अर्थानंच गुरुभक्त हा सत्संग वारंवार केल्यानेच ईश्वराशी नातं जुळत असतात, सत्संगाची दृढ होत असतो. प्रेमाने बोलूया. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय निर्मला कांबळेजी सुंदर अशा गीतातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय अंजली पाटीलजी सुंदर अशा गीतात. प्रेमाने बोलूया. सत्संगजी प्रेमाने बोला. संत सेवा इथे भाग्यवाना मिळे. संत सेवा इथे भाग्यवाना मिळे. दया लागो या संतांना महिमा कर. दया लागो या संतांना महिमा कर. दया लागो या संतांना महिमा कर. सेवा इथे भाग्यवाना मिळे. दया लागो या संतांना महिमा कर. दया लागो या संतांना महिमा कर. दया लागो या संतांना महिमा कर. संत संत
या सद्गुरूच्या चरणी खऱ्या अर्थानं सत्संगची भाव निस्वार्थ भाव ठेवला तर सत्संगची ही लोक आणि परलोक सुखी होत असतो. हाच भाव गीतातून बहिणजी ठेवत होत्या. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय अंजली पाटीलजी सुंदर अशा गीतासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय अनुराधा पाटीलजी सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. सत्संगजी प्रेमाने बोला. ज्ञानाच्या ह्या जुन्या खुणा सद्गुरु सांगतोय पुन्हा पुन्हा. ज्ञानाच्या ह्या जुन्या खुणा सद्गुरु सांगतोय पुन्हा पुन्हा. ए चरणाला घे पाहोनी पाहोनी देवाला. घे पाहोनी पाहोनी देवाला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगची. खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं कर्मच गीतातून सांगितलेलं आहे. सत्संगची मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे खरा, पण या मनुष्य जन्मामध्ये देवाला पाहून घ्यायला सांगितलेलं आहे, देवाची प्राप्ती करून घ्यायला सांगितलेले आहे. हेच सत्संगची संत निरंकारी मिशन सुद्धा सर्व संतांच्या चरणी सत्संगची अरदास प्रार्थना करून सांगत आहे की या देवाची ओळख करून घ्या. प्रेमाने बोलूया. निरंकारजी जशी दासने अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय अनुराधा पाटीलजी सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर
दास निवेदन करेल परम आदरणीय दिनेश जगतापजी सुंदर अशा गीतासाठी. प्रेमाने बोलूया धन निरंकारजी. आदरणीय सात्संगजी प्रेमाने बोला धन निरंकारजी. सात्संगजी या सद्गुरूंचा शुक्राना की तुम्हा महान संतांचं दर्शन राशीला भेटते. सात्संगजी आपण प्रत्येक जण या सद्गुरूंचा शुक्राना करूया की हर श्वास में हो सिमरन तेरा. प्रत्येक वेळेला सात्संगजी नामस्मरण करून सात्संगजी हा सद्गुरूंचा शुक्राना हर पल आपण करूया. सात्संगजी किती आपलं परम भाग्य की सद्गुरूंनी आपल्याला अनमोल असं ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवली. सात्संगजी ब्रह्मज्ञान घेण्याच्या अगोदर माझं जीवन कसं होतं हे प्रत्येकाने चिंतन करायचं. सात्संगजी की ब्रह्मज्ञान घ्यायच्या अगोदर माझं कर्मकांडामध्ये जीवन कसं केलं, माझी भक्तीची अवस्था कशी होती. सात्संगजी बघा सात्संगजी विचारामध्ये सुद्धा सांगितलं जाते की भक्त कसे किती प्रकारचे असतात. भक्त हे 4 प्रकारचे असतात. एक अर्थार्थी भक्त, एक आर्त भक्त, एक जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. अर्थार्थी भक्त म्हणजे काय की जे फक्त धन प्राप्तीसाठी इथं आलेले असतात. आर्त भक्त म्हणजे काय जे संकटाचं निवारण होण्यासाठी इथं आलेले असतात. आणि जिज्ञासू भक्त म्हणजे काय की परमेश्वराची प्राप्ती करायची. सात्संगजी आणि ज्ञानी भक्त म्हणजे काय जे परमेश्वराला जाणून भक्ती करतात त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. सात्संगजी आपण चिंतन करूया की आपण कोणत्या भक्तामध्ये बनलं जातो. सात्संगजी किती आपलं परम भाग्य आहे की सद्गुरूंना असं ब्रह्मज्ञान देऊन एका देवाची प्राप्ती आपल्याला करून दिली. म्हणतात ना एकाला जाणा एकाला माना एक व्हा. बघा सात्संगजी अशी छोटासा दृष्टांत ठेवते. एक व्यक्ती असते आणि त्याला तहान खूप लागलेली असते आणि तहान लागलेली असते. एका ठिकाणी तो जातो सात्संगजी आणि तो पाण्याची मागणी करतो की मला थोडंसं पाणी देता का. तो सात्संगजी ज्या घरामध्ये तो पाणी मागण्यासाठी गेलेला असतो तो व्यक्ती देवपूजा करत असतो आणि तो त्याला म्हणतो की थोडा वेळ थांबा मी तुम्हाला पाणी देतो, माझी ह्या देवाची पूजा होऊ दे मग तुम्हाला पाणी देतो. हा तो भरपूर वेळ त्याचाच थांबून राहतो तरी त्याला पाणी मिळत नाही. सात्संगजी प्रत्येक वेळेला त्याची ती पूजा सुरूच असते. खूप वेळ गेल्यानंतर सात्संगजी त्याची पूजा संपल्यानंतर तो बाहेर येतो तर ती व्यक्ती अंगणामध्ये बसलेली असते आणि बघतो तर काय सात्संगजी त्यानं 7 खड्डे काढलेले असतात आणि 7 खड्डे बघितल्यानंतर ती जी पाणी देणारी व्यक्ती असते ना ती त्या व्यक्तीला विचारते की तुम्ही इतके खड्डे कशाला काढलेत. नंतर सात्संगजी तो म्हणतो की मला तहान लागलेली आहे म्हणून मी ती खड्डे काढलेत. तेव्हा तो व्यक्ती त्या पाणी मागणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगतो की एवढे 7 खड्डे पाडण्यापेक्षा तुम्ही एकच खड्डा जर पाडला असता तर तुम्हाला ते पाणी मिळालं असतं. सात्संगजी पाणी मागणारी व्यक्ती आलेली असते ते त्या महात्म्याने समजावून सांगते की मी तुम्हाला तेच समजावून सांगतोय इतरत्र सगळ्या देवांना भजण्यापेक्षा एकाला जाणा एकाला माना एक व्हा. ही सात्संगजी सद्गुरूंनी आपल्याला अनमोल अशी देणगी दिल्या ती देणगी जपूया सात्संगजी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. सात्संगजी काशी जाताना एवढंच म्हणते की बिना कुछ मांगे मुझे मिला है, बिना कुछ खोया मैंने पाया है, नाथ है मुझे मेरे सद्गुरु पे जैसे आप जैसे संतोष से मिलाया है, आप जैसे संतोष से मिलाया है. सात्संगजी प्रेमाने बोला धन निरंकार. सुंदर असा भाव थोडासा संगती तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सद्गुरु स्वरूप महात्मे परमादरणीय झोनल इंचार्ज परमादरणीय नंदकुमार सांबरे दादाजी उपस्थित आहेत. सद्गुरूच्या जयघोषामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला धन निरंकारजी. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय दिनेश जगतापजी सुंदर अशा गीतासाठी तदनंतर पुढील निवेदनाप्रमाणे सात्संगजी प्रेमाने बोला वैर देश मनातून काढा विरोधाच्या भिंती पाढा प्रेमाचा सेतू बांधा प्रेमाचा सेतू बांधा गुण्या गोविंदान नादा प्रेमाचा सेतू बांधा गुण्या गोविंदान नादा प्रेमाचा सेतू बांधा गुण्या गोविंदान नादा
बांधा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा विचारितार अहंकार विचारितार अहंकार प्रदूषणायाच वाढलंय फार प्रदूषणायाच वाढलंय फार कुटुंब सेवा ज्ञानामुलार विचार सार सगळ्या गुणाच्या राजाने राजा सगळ्या गुणाच्या राजाने राजा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा वर्णभेदाच्या जाती धर्माच्या वर्णभेदाच्या जाती धर्माच्या प्रीती पाडाव्या जीवन पाच्या नाचनाला मातच्या स्वैर मनाला मातच्या स्वैर मनाला मातच्या स्वैर मनाला सद्गुरु प्रेमाने राधा सद्गुरु प्रेमाने राधा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा रहित एक नाथ राहावे रहित एक नाथ राहावे फुल प्रेमाचा बांध जावे फुल प्रेमाचा नाथ कोण्या नाथ माझा प्रकाश पाऊ सत्कर्माचा प्रकाश पाऊ वाजवावी नरवाचा कांदा वाजवावी नरवाचा कांदा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या विरोधाच्या भिंती पाडा मना तुमकारा विरोधाच्या भिंती पाडा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा प्रेमाचा सेतू बांधा पुण्या गोविंदानं नादा साथ संगती प्रेमाने बोला प्रेमाने बोलूया धन निरंकारजी. दासने निवेदन दिलेलं नव्हतं, पण परमादरणीय पोळसरजी सुंदराच्या विचाराची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल. परमादरणीय किशोरजी क्षेत्रीय संचालक बारामती. प्रेमाने बोला. भगवान श्रीकृष्णाने 9व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये समजावलेलं आहे. अवजानन्ति मामुढा मानुषी कुलमाश्रितम परम भावम मज्जाम ततो मम भूत महेश्वरम. हे अर्जुना,
आपल्याला वाटतं अर्जुनाला सांगितले आपल्याला की बाबा मला लोक माणसासारखं समजून, मला माणूस आहे असं समजून मला हात लावतात, मला पाय लावतात, मला डोकं लावतात, मला नैवेद्य दाखवतात, मला कुठला विधी करतात. पण ह्या सगळ्या गोष्टीची मला कशाची गरज नाही. मी अजित असा परमात्मा परमेश्वर आहे. मी येत नाही आणि जात नाही. आणि म्हणून आज निरंकारी मिशनचं एकमेव असं वैशिष्ट्य आहे की या जगामध्ये निरंकारी मिशननं साऱ्या जगाला दिलेली महान देणगी म्हणजे प्रकट सद्गुण. अवताराचे 6 प्रकार आहेत: अंश, अंशांश, आवेश, कारण, पूर्ण आणि पूर्ण प्रकट. काही अंशांशान झाले, काही अंश रूपानं झाले, कारण रूपानं झाले, पण पूर्ण आणि प्रकट असणारा जो सद्गुरू आहे तो केवळ आज निरंकारी मिशन सगळ्या जगाला या ठिकाणी बहाल केला आहे. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. पूर्ण प्रकट सद्गुरूच्या काळामध्ये ज्याची ज्याची साधना फळाला येते ना तो अगदी स्वरूपता प्राप्त करतो. तुमच्या त्या सम होऊन जातो, सायुज्य मुक्तीला प्राप्त होत असतो. म्हणून मिशनच्या परमार्थाला पर्याय नाही. मिशनचा परमार्थ म्हणजे अपरिहार्य या ठिकाणी परमार्थ आहे. म्हणून या संध्यानं असा परमार्थ करूया आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करूया. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला संगतजी. जशी अरदास प्रार्थना केलेली होती परम आदरणीय किशोरजी क्षेत्रीय संचालक बारामती, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परम आदरणीय जगन्नाथ निकाळजेजी क्षेत्रीय संचालक सांगली. संत जनांनो, प्रेमाने बोला, प्यार से कहिए. सच्चा पाशाची फार मोठी रहमत बक्षीस. आणि आज पण तुम्ही सगळ्यांनी फार मोठं पवित्र दान केलं. ज्या दानाला शब्द होता रक्तदान. बाबाजींनी सर सगळ्या भक्तांना एक प्रश्न विचारला, कोणाला इधर कितने महात्मा खडे हैं? त्यातील एक भक्त आला, म्हणाला बाबाजी 20 महात्मा खडे, 20 जण होते. त्यातील एक पूर्ण संत होता जे महात्मा सद्गुरु पैगंबर आपले होऊन गेले. त्याने सर उतरले की बाबाजी मुझे इधर एक ही नजर आ रहा है. एक उत्तर होतं की सगळ्यांमध्ये मला 20 दिसत आहेत, इथं 20 जण हजर आहे, इथं 20 आदमी मौजूद है. आणि एक भक्त एक सद्गुरु पैगंबर म्हणतो की मुझे एक ही नजर आ रहा है. मग महात्मा तिथं आम्हाला एक वाक्य आठवतं मनावर की बाबा तेरा रूप है संसार. जर मला हा परमात्मा मिळाला, ही जर प्राप्ती माझ्या जीवनामध्ये झाली आहे, संसारी जीवनामध्ये आम्ही म्हणतो पैसे मिळाले काय म्हणतो आपण धनप्राप्ती, मुलगा झाला काय आपण काय म्हणतो पुत्र प्राप्ती. आणि जेव्हा महात्मा संत महात्मांच्या जीवनामध्ये हा परमात्मा येतो तेव्हा आपण काय म्हणतो देवप्राप्ती. आणि जेव्हा देवाची प्राप्ती होते तेव्हा महात्मा हीच भावना असते तेरा रूप हे संसार. आणि तेव्हा ते प्रत्येक महात्मा जीवनामधला प्रत्येक श्वास घेतो ते दान असतं. आणि त्याने केलेले हे कर्म महात्मा जीवनामध्ये आशीर्वाद बनतात. आणि तेच आशीर्वाद जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला कामाला येतात. हीच भक्ती आहे, हीच महात्मा कृपा आहे. दास सर्व येणार आहे कारण वेळ तीच पण घड्याळमध्ये सुंदर असा भाव ठेवला सत्संगची. वेळेची मर्यादा सत्संगची आपण सर्वजण पाळूया. जशी अरदास प्रार्थना केली होती परम आदरणीय क्षेत्रीय संचालक महात्मे परम आदरणीय जगन्नाथ निकाळजेजी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परम आदरणीय जालिंदर जाधवजी सेक्टर संयोजक सांग. प्रासंगिकतेमध्ये बोला. समर्थ सद्गुरू माता श्री प्रसन्न. आज या ब्रँचमध्ये विविध रक्तदान शिबिर संपन्न होत आहे, अजून चालू आहे. तर या रक्तदान शिबिराची तारीख दादाजीने डिक्लेअर केल्याच्या नंतर जे टार्गेट अचीव केलेलं होतं ते जवळपास 700 युनिट्स कलेक्शनचं टार्गेट ठेवलेलं होतं. सेवादंड महात्मा असेल, या ठिकाणचा प्रबंधक महात्मा असेल, प्रचारक महात्मा असेल, ॲक्टिव्ह महात्मा असेल किंवा सामाजिक बाहेरची काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांच्याबरोबर जो काही प्रयास या बँकमध्ये महात्मा समितीने जो अथक प्रयत्न करून जे एक संपन्न झाला, तर त्याच्यामध्ये सर्व महात्मांचं योगदान आणि सद्गुरूंची कृपा. कारण जोपर्यंत कुठली कृपा होत नाहीये तोपर्यंत कुठलंही कार्य सिद्धीस जात नाही. कारण कृपा ही मोस्ट इम्पॉर्टंट असते.
आणि कृपेस पात्र होण्यासाठी सद्गुरूच्या आदेशाचं गुलाम बनणं हे माझं कर्तव्य, आद्य कर्तव्य. कारण जोपर्यंत सद्गुरूचा आदेश जर का मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जर रिप्रेझेंट केला तर निश्चितच मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार. आणि जर मी होईल का नाही तर या तुम्ही सर्व सेवादलचा महात्मा असेल, सत्संगमधला महात्मा असेल, अन्य जे पण महात्म्याने जे जे योगदान देऊन हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. कारण आज जनावरांचं एवढं रक्त मिळू शकतं परंतु मनुष्याला उपयोगात येऊ शकत नाही. विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे पण विज्ञानाला ब्लड अजून आजपर्यंत तयार केलेलं नाहीये. माणसाचं रक्त माणसाला उपयोगाला येतं. आणि तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवजी महाराजांचा संदेश होता, रक्त नालीमध्ये न घालता नळीमध्ये घातलं तर एखाद्याचे प्राण, हे जे औचित्य सद्गुरू बाबा हरदेवजी महाराजांचा संदेश 1980 सालापासून तुम्ही जे करत आलेलं आहे. आजच्या डेटला जे की एचबी कमी असेल किंवा काही देऊ नाही शकत, कारण बरेच सकाळपासून असं बघतोय की ज्यांना देता नाही आलं ते नाराज पण झाले, घ्या म्हणत होते परंतु मेडिकल आणि फिजिकल फिटनेस म्हणून ते घेता नाही आलं. त्याने निश्चितच पुढच्या वर्षी हा प्रयास करा की पहिल्या नंबरमध्ये तुम्ही त्या लाईनमध्ये अचीव व्हावं आणि तुमचं ते घेतलं जावं. तर आतापर्यंतचा जो आकडा आहे ब्लड कलेक्शनचा 525 क्रॉस केलेला आहे आणि अजून पण तो कॅम्प चालू आहे. लास्ट फिगर आहे ते निश्चितच तुम्हाला समज आहे. तर ज्याने या यज्ञामध्ये आपलं काही समय दिलेला आहे त्यासाठी सद्गुरू माता चरणावरती दास निश्चितच प्रार्थना करेल की ज्यांच्या पण इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्णत्वाला जावं आणि अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही सद्गुरू चरणाशी जुळून जावं. प्रेमाने जशी अरदास प्रार्थना केली परमादरणीय जालिंदर जाधवजी सेक्टर संयोजक सांगली, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल ब्रँच मुखी परमादरणीय संदीप साळुंकेजी. प्रेमाने बोला. सत्संगतजी, सद्गुरू या भूतलावरती प्रकट होतात. मुख्य प्रयोजन आहे की मनुष्याला त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी तत्वाची जाणीव करून देणं आणि हे ईश्वरी तत्व आपल्या जीवनामध्ये प्रकट कसं करावं याचं ज्ञान, याचं मार्गदर्शन करणं, प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी तत्वाचा बोध करणं आणि हे ईश्वरी तत्व मनुष्य जीवनामध्ये कर्म करत असताना कसं प्रकट करावं याचं मार्गदर्शन करणं की जेणेकरून मनुष्याचा प्रवास पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे व्हावा. म्हणजे साधारण मनुष्याला देवत्व प्राप्त करून देण्यासाठी सद्गुरू या भूतलावरती प्रकट होत असतो. मग हे महत् कार्य करत असताना हे ब्रह्मज्ञान विश्वाला देणं, समस्त मनुष्याला त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वर तत्वाची जाणीव करून देणं हे मुख्य कार्य सद्गुरू करतो. आणि हे करत असताना सत्संगजी हे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे रक्तदान, हे स्वच्छता अभियान, हे जे सामाजिक कार्य आहे त्याचा प्रमुख हेतू आहे मातृ पितृ गुरु आणि समाज ऋणातून त्या जीवात्म्याला मुक्त करणं आणि त्याला ईश्वरी तत्वाकडे नेणं. आणि म्हणून सत्संगजी हे समाज कार्य जे आहे, समाज कल्याणाचं जे कार्य आहे ज्या आदेश सद्गुरूच्या आदेशात चालतं त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे समाज ऋणातून आपल्याला मुक्त होता येतं आणि सत्संगजी ईश्वरत्वाकडे जाण्याचा मार्ग सुलभ करता येतो. याच्यासाठी सद्गुरू हे मार्गदर्शन करतायत आणि अशा महायज्ञामध्ये, अशा मानवतेच्या महायज्ञामध्ये सत्संगी आपल्याला सम्मिलित होण्याचा योग होतोय. ही केवळ सद्गुरूची कृपा आहे की सत्संगी मानवतेचं कार्य करण्याची संधी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतोय. तर ज्यांनी रक्तदान केलं त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि सद्गुरू माताजीकडे आशीर्वादाची कामना. प्रेमाने बोला. जशी अरदास प्रार्थना केली परमादरणीय आदरणीय सत्संगत मोठ्या प्रेमाने बोलूया. आवाज आला पाहिजे कारण दादा वर्षाला आहेत त्यामुळं गेल्या वर्षी आला होता दादा 14 तारखेला, आज 20 तारीख. सद्गुरू माता सुदीक्षा काय तुमचा नाही आवाज आला तर दादा म्हणणार वर्षभर काय करतात का नाही, असं काय व्हायला नको. प्रेमाने बोला. असंच वरचेवर सत्संगत दादांचं या ठिकाणी मार्गदर्शन राहावं, आशीर्वाद नजर या ठिकाणी राहावी ही गुरुचरणावरती अर्थात प्रार्थना करतोय. आणि आज खास करून सत्संगत बरेच संत महापुरुष सत्संगत या ठिकाणी बाहेरून आलेले आहेत. आपले सेक्टर संयोजक महात्मा जालिंदरजी,
त्याचबरोबर बारामतीहून आलेले किशोरजी सासंग, सांगली क्षेत्राचे क्षेत्रसंचालक महात्मा जगन्नाथ नेताजी महात्माजी आणि प्रत्येक ब्रँचचे मुख्य सासंगत, कारण वेळ झालेला वेळेत द्यायचा आहे. मिरज, नरवाड, कवटेमंका, देसिंग, जत सगळ्या शासनात ब्रँच मुख्य महात्मा बहिंजे, त्याचबरोबर सेवादलचे अधिकारी महात्मा तासगाव असेल, सगळ्याच ठिकाणून आलेले शासनात इस्लामपूर महात्मा सुमीची, या सर्वांचं दास सलगरे ब्रँचच्या वतीनं मनापासून शासनगत स्वागत करतोय. शासनाचे अधिकारी सर्वजण आले त्याबद्दल आभारी मानतोय शासनगत. आणि सद्गुरू स्वरूप माऊलींचा सत्कार शासनात आमच्या ब्रँचमधील सर्व प्रबंधक बहिणी, इंचार्ज, शासनात अकाउंट सेवादलचे अधिकारी यांच्या हस्ते शासनगत सद्गुरू स्वरूप माऊलींचा या ठिकाणी सत्कार होतोय. सर्वांनी शासनगत, सर्वांच्या चरणावरती शासनगत आशीर्वाद आहे. शासनगत सद्गुरू माता आज खरोखर शासनगत परमभाग्य आहे, कारण माताजींचा आदेश आला. दादांनी शासनगत तो दिला. शासनगत एका महिन्यापूर्वी शासनगत आणि त्या महिन्याभरामध्ये शासनगत या सर्व संत महापुरुषांनी अगदी दास म्हणणार नाही खारीचा वाटा, पण अमूल्य वेळ, अमूल्य असं योगदान देऊन जे ध्यान होतं त्या ध्यानापर्यंत शासनगत निश्चित पोहोचण्याचा प्रयास केला. आणि तेच माध्यम म्हणून शासनगत त्या ठिकाणी आज ज्या रक्तदात्यांनी, ज्या डोनरनी शासनगत आज 525 रक्तदात्यांनी या ठिकाणी ते रक्तदान केलेलं आहे. आणि खरोखर शासनगत महापुरुषांचा आशीर्वाद आहे. शासनगत दास परत एकदा ज्यांनी ज्यांनी डोनेट केलं शासन त्यांच्यासाठी शासन गुरुचरणावरती आशीर्वाद मागतोय. आणि शासनगत जे आले, शासनगत ज्यांचं झालेलं नाही ते रेजिस्ट्रीची लिस्ट पण दादा आहे, तेही शासनगत आम्ही त्यांच्यासाठी निश्चित पुढच्या काळामध्ये गुरुचरणावरती अरदास करून ते पुढल्या वेळेस शासनगत कसे डोनेट करतील याचाही प्रयास शासन त्या ठिकाणी केला जाईल. म्हणून शासनगत एवढीच आजाद प्रार्थना आहे. शासनगत आज सर्वांच्या चरणावरती शासनगत एक निवेदन करून शासन त्या ठिकाणी आलेलं आहे. शनिवार दिनांक 2/8/2025 रोजी विशेष नारी समागम ब्रँच देसिंग सेक्टर सांगली झोन सातारा या ठिकाणी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी परमादरणीय सुनीता कोरडे ज्या कराड येथून शासनगत येणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्संग सोहळा संपन्न होते, समागम संपन्न होते. याही ठिकाणी सर्वांनी पोहोचून शासनाचं प्रेमाने बोला. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोलूया. बऱ्याच संत महात्म्यांची नावे ऐक. तर सत्संगची आखरी गीताची रचना परमादरणीय अमरजी, तदनंतर सर्वांची नावे मंगलाचरण. प्रेमाने बोलूया. धन्यवाद. सत्संगत प्रेमाने बोला. सद्गुरुला शरण येता, सद्गुरुला शरण येता, चुकतो हा सदा गावरे, चुकतो हा सदा गावरे, तुझं मुळा गावरे, तुझं मुळा जीवातल्याचा या जीवनाचा
सागराचा आभारी तो आहे न्यारा, आभारी तो आहे रामदेवजींच्या बरोबर मंगलाचरणामध्ये साथ द्यायचे आहे. सर्वांच्या ज्या जे जे वैयक्तिक सत्कार सद्गुरू स्वरूप माऊलींचा करणार आहेत अशांच्या चरणी दास अर्थात प्रार्थना करतोय की त्यांनी वैयक्तिक सत्कार करून घ्यावा. तदनंतर सर्वांची नावे मंगलाचरणामध्ये मंगलाचरण हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कण कण में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करता दया से तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार हे अनंत महिमा तेरी दाता परंपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. पूर्ण
हर देव वाणी अमोली कहे शन मानवा व्यर्थ घालवू नकोस तू सेवा सत्संग स्मरण करोनी परमार्थाला लावी तू गेला क्षण तो निघून गेला हा सुद्धा जाईल निघुनी फुका घालवीशी दर्शन हा अनुताप होईल मनी किती मोल प्रत्येक क्षणाचे जाणीव आहे का तुझला म्हणे हर देव अमूल्य असती क्षण मिळाले जे तुझला म्हणे हर देव अमूल्य असती क्षण मिळाले जे तुझला अमोलिक हे क्षण मानवा व्यर्थ घालू नकोस तू सेवा सत्संग स्मरण करून परमार्थाला लावी आदरणीय संत जनानो, प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची असीम कृपा की ज्यामुळे आजचा हा सत्संग करण्याचा मौका तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. महात्मा आपण पाहिलं आज सकाळपासूनच या ठिकाणी रक्तदान शिबिराचं नियोजन केलं गेलं होतं आणि आत्ताच महात्मानं दोन्ही महात्मांनी सांगितलं की 525 बाटल्या सोपं काम नाहीये महात्मा. हे केवळ आणि केवळ गुरुच्या कृपेमुळे साध्य होतं महात्मा. आणि आज तसं पाहिलं तर हे सलगरे एक ब्रँच आहे महात्मानो आणि यामध्ये अथक प्रयासातून हे रक्तदान या ठिकाणी संपन्न झालं महात्मानो. कारण एखाद्या मोठ्या नेत्याच्या रक्तदानाला सुद्धा 500-550 बाटली रक्त होणं सोपं नाही. तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आज संत निरंकारी मिशन संपूर्ण देशामध्ये हे रक्तदानाचं शिबिर आयोजित करतं महात्मानं. आणि तशाच प्रकारे महात्मानं पहिले सद्गुरू बाबा हरदेवजी महाराजांनी त्या रक्तदान शिबिराची शृंखला चालू केली. आता हे का केलं, काय केलं आपल्याला सर्वांना माहिती की 24 एप्रिल 1980 बाबा गुरुबचन सिंहजी यांनी आपल्या नशिवर्षणाचा त्याग केला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मानव एकता दिवस साजरा केला आणि त्या दिवशी हे रक्तदान व्हायचं. 24 एप्रिलला फक्त देशामध्ये हे रक्तदान व्हायचं महात्मा. आणि साहजिकच त्या देशामध्ये कुठलीच ब्लड बँक अशी नव्हती की ते रक्त कलेक्ट करू शकते एका दिवशी. संत निरंकारी मिशन आणि महात्मानं हजारोच्या संख्येने हे रक्तदान गोळा केलं तरी त्याचा वापर जर नाही केला तर ते वेस्ट जात होतं महात्मा. आणि म्हणून आजच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज त्यांनी असा निर्णय घेतला की आपण एकाच दिवशी एकाच महिन्यात अख्ख्या वर्षामध्ये हे रक्तदान करण्यापेक्षा दर महिन्याला वेगवेगळ्या ब्रँचमध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये हे रक्तदान शिबिर जर आयोजित केलं तर खरोखर समाजाच्या उपयोगी येईल. आणि म्हणून महात्मा असा निर्णय झाला. आणि आज आपण बघतोय महात्मा दर महिन्याला 24 एप्रिलला सांगली झालं, गेल्या महिन्यात बिरणवाडी झालं, आता ह्या महिन्यामध्ये महात्मानो सलगरे आहे, पुढे देसिंग आहे, कवटेमार्का आहे, जत आहे, मिरज आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण वर्षामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं महात्मा. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे ह्यामध्ये आशीर्वाद आहेत महात्मा. आता महात्मा सांगत होते की बरेचसे जण रक्त द्यायला गेले पण त्यांचं रक्त बसलं नाहीये. कारण महात्मानो 12.5च्या वर ज्याचा HP आहे तोच रक्त देऊ शकतो. नाहीतर चुकून जर त्यांनी दिलं तर त्यालाच परत भरावं लागेल महात्मा. आणि म्हणून जे काही नियम आहेत आणि 18 ते 60 वयोगट पुरुष असो किंवा स्त्री
18 ते 60 आणि 50 किलोपेक्षा जास्त वजन पाहिजे महात्मा, असे सर्वजण रक्तदान करू शकतात महात्मा. आणि म्हणून मला वाटतं अजून मी चालू आहे. आणि म्हणून अजूनही इथनं उठताना कुणाच्या मनामध्ये आलं की मी यामध्ये बसतोय, ते 18 ते 60 वयोगट, 50 किलो वजन आणि 12.5 HB, त्याच्या पुढे HB, आणि कुठल्यालाही कुठली गोळी, बीपीची रक्त पातळीची गोळी नाही, असा कोणी सज्जन अजूनही रक्तदान दिलं नसेल तर महात्माने सत्संग संपलं तुम्ही तिथं जाऊन देवा. अशी बात आहे. काय मिळत नाही, घाबरायची कारण नाहीये महात्मा, कारण ते 24 तासामध्ये भरून येतं परत. पण फायदा काय होतो? एक तर माझ्या गुरुचा आदेश मी पाळला, गुरुच्या आशीर्वादाला पात्र झालो. आता ज्यांचं बसलं नाही रक्त महात्मा, ज्यांनी दिलं नाही पण प्रयास केला, प्रयत्न केला, ते नक्कीच गुरुच्या आशीर्वादाला पात्र आहेत महात्मा. त्यांना गुरुचा आशीर्वाद 100% मिळणार. तर त्यांनी प्रयास केला गुरुच्या आशीर्वादाचा. आणि महात्मानं दुसरी गोष्ट की तुम्ही जर रक्त दिलं तर त्या रक्ताच्या सगळ्या चाचण्या ब्लड बँकेमध्ये केल्या जातात. आणि ब्लड बँकेमध्ये केल्यानंतर जर चुकून तुम्हाला काही आजार असेल तर त्याचा संदेश ट्रेनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचला जातो. कारण आपल्यावर काही काही महात्मा म्हणतात मला काय नाही होत, माझा काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच वेळा मी महात्म्यांना म्हणलं 50 वय 60 वय चेकिंग करत जावा, जरा थोडी तपासणी वगैरे करून घेत जावा. ते म्हणते काय नाही, मला काय प्रॉब्लेमच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि मग काहीच नाही म्हणून एका दिवशी. आणि म्हणून गुरुचं वचन आलं तर ते आपण पाळलं पाहिजे. महात्मानं मागे 15-20 वर्षापूर्वीची घटना आहे. बारामतीचा सेवादत्त संचालक मी होतो आणि त्या ठिकाणी आम्ही रक्तदान करायचं होतं. आणि म्हणून महात्मानं एक असंच गरज पडली आणि म्हणून ब्लड बँकेने मला फोन केला की तुमच्या मंडळाचं जर रक्तदान झालं तर बरं पडेल. मी म्हणजे एवढ्या अचानक म्हणलं 50 बाटल्याच आम्ही देऊ शकतो, तर हरकत नाही, 50 बाटल्या दिल्या तरी चालेल, पण तुमचं रक्तदान आम्हाला पाहिजे म्हणून. पण मी त्याला विचारलं काय एवढं हट्ट, एवढी मंडळं पडले, एवढी जनता पडली आणि आमच्याच मला का लागतो म्हणलं. मी माझा प्रश्न त्याला विचारला. त्यावेळी त्यांनी दिलेलं एक उत्तर मार्मिक इतकं सुंदर उत्तर होतं. त्यांनी सांगितलं साहेब म्हणला तुमचं जे संत निरंकारी मिशन आहे ना, ह्याचं ज्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं, भले 50 बाटली असो 100 बाटली असो, कारण समाजामध्ये मोठी मोठी रक्तदान होतात, 200 बाटली 400 बाटली सुद्धा होते म्हणले, पण 400 बाटलीची निम्मी बॉटल फेकून द्यायला लागते, तर वापरताच येत नाही, इतक्या अडचणी असतात. पण तुमचं एकमेव मिशन आहे, एकमेव संत निरंकारी मिशन आहे की यातील एक बाटली सुद्धा फेकून देता येत नाही, एवढं चांगलं कार्य. आणि बाकी त्यांनी सांगितलं की तुम्ही संत मांदेळे आणि संतांचं रक्त, त्यांनी एक उदाहरण सुद्धा मला सांगितलं, भले ते काल्पनिक असेल नाही असं नाही. त्यांनी मला उदाहरण सांगितलं की म्हणलं काय झालं, एका ट्रॅफिक पोलीस रस्त्यावरती ड्युटी करत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, त्याला रक्त भरलं गेलं. आता रक्त भरल्या गेल्यानंतर महात्मानो ज्यावेळी तो पुन्हा ड्युटीवरती आला, ड्युटीवरती आल्यानंतर महात्मानो ज्यावेळी तो चौकामध्ये उभा राहिला, आपल्याला माहिती आहे की पोलीस असे 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 इशारा करतात, पण ज्यावेळी तो चौकामध्ये उभा राहिला त्यावेळी थोडासा हल्ल्यासारखा इशारा करायला लागला. त्यामुळे सगळे विचलित झाले काय काय प्रकार आहे, असं का करतोय, असं करतोय. म्हणून नंतर तपासणी केली गेली तर महात्मानं त्यावेळी त्याला कळालं, त्यावेळी त्याचं सांगण्यात आलं की यांना जे रक्त भरलं होतं ते एका तमाशगिरणीचं भरलं होतं आणि त्यामुळे तो नाचल्यासारखं करत होता. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की जर तुमचं संतांचं रक्त माणसाच्या शरीरामध्ये गेलं का नाही लोक संत बनणार, आणि म्हणून तुमच्या रक्ताची गरज आहे. मात्र सांगायचा भाव एवढाच आहे की म्हणजे त्याचा भाव असेल, काल्पनिक गोष्ट त्यांनी सांगितली असेल किंवा मला पटवायचा प्रयत्न केला असेल, काही असो, पण आज संतांच्या रक्ताला त्यांनी एवढी किंमत दिली. खरोखर महात्मानो आज ते रक्तदान या गावामध्ये या ब्रँचमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेले महात्मा. आणि 525 बाटली अजूनही चालू आहे म्हणतात. असो, जेवढं होईल तेवढं होईल, आपल्या काय टार्गेट नाही, आपलं टार्गेट फक्त 100 असतं. आम्ही ज्यावेळी कळवतो, दिलेला टार्गेट कळवतो त्यावेळी 100चा आकडा कळवतो की सदगऱ्यामध्ये 100 होतो. आणि आज महात्मानो काल परवा मला सांगितलं ते की आमचं 500-700 हे मला हवे दिसतात, म्हणजे 500-700 म्हणजे काय चेष्टेचा विषय आहे का मग करायचं.
पण मला ज्यावेळी कळलं मी आज येणार नव्हतं महात्मा. माझं यायचं नियोजन नव्हतं, हे महात्मा बसलेत मला यायचं नव्हतं, नियोजन नव्हतं महात्मा. पण मला दुपारी 3 वाजता फोन आला की आम्ही 400चा आकडा गाठलाय. मी म्हणलं नक्कीच काहीतरी चमत्कार आहे, आपल्याला गेलंच पाहिजे. आणि म्हणून महात्माने येण्याची तयारी केली आणि तुमच्यामध्ये येऊन पोचण्याची संधी दासला प्राप्त झाली. आणि म्हणून महात्मानं खरोखर कुठेही असो कधीही असो तर रक्त मगाशी सांगितलं महात्माने हे एवढंच एक शरीरातला अवयव राहिले, बाकी सगळं बदलता येते. रक्त अजून कुणाला तयार करता येत नाही. आणि म्हणून महात्मानं रक्तदान केल्यामुळे एकाचा नव्हे दोघाचा जीव बसतो. आणि म्हणून महात्मानं आपण सदैव ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या तेवढे हे करण्याचा प्रयत्न आपण करावा. मंडळातच नाही कुठं बाहेर जरी गरज पडली तरी आपण तत्परतेने त्यामध्ये भाग घ्यावा हीच प्रार्थना हीच विनंती आहे. राहिला विषय महात्मानं या ठिकाणी कारण वेळ पुढे चाललाय. ज्यांनी हरदेवानी वाचले ते म्हणजे मला मोकळ्यातच वाचायला लावलं काय दुसरी सभा चालली आहे पण नाही त्याच्यावर येणार आहे महात्मा काळजी करू नका. 63 नंबरचं पद आहे महात्मा हरदेवानी मधलं. आणि ह्या पदामध्ये सद्गुरू बाबा हरदेवशी महाराज लिहितात की अमोलिक क्षण मानवा व्यर्थ घालवू नको तू. अमोलिक क्षण मानवा व्यर्थ घालवू नको तू. सेवा सत्संग सुमिरन करुणी परमार्थाला लावी तू महात्मा. बघा तर ह्यामध्ये किती मार्मिक बाबा हरदेवशी महाराज संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरू म्हणतात. आता इथं म्हटले अमोलिक क्षण क्षण. माऊली ज्ञानेश्वरांनी पण काय म्हटलं देवाची द्वारी उभा क्षणधर क्षणच म्हटलं त्यांनी. त्यांनी काय म्हटलं देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधेल. बघा देवाच्या दारामध्ये नीट शब्द ऐका महात्मानो. माऊली काय म्हटले संतांनी काय दिशा दिला आणि आम्ही अर्थ काय काढतो महात्मा. त्यामध्ये कुठेही देवळाच्या दारामध्ये नाही म्हटले माऊली महात्मा. देवाच्या दारामध्ये देवळाचा शब्द नाहीये महात्मानो. तुकाराम महाराजांनी पण काय म्हटलं क्षणोक्षणी करावा विचार करावा या पार भवसिंधू. बघा आता माऊली विषयन म्हणते तुकाराम महाराज विषयन म्हणते हरदेवानीमध्ये बाबा हरदेवशी महाराज सुद्धा क्षण म्हणतात. मग असा कुठला क्षण आहे आमच्या जीवनामध्ये की जो तुम्ही आम्ही वाया घालवला नाही पाहिजे. असा कुठला क्षण आहे की त्या क्षणामुळे आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून महात्मानो या ठिकाणी जे माऊलींनी म्हटलं की देवाची द्वारी उभा क्षणभरी एका क्षण देवाच्या दारामध्ये जर थांबलं तर त्याला 40 मुक्ती मिळतात म्हणजे मुक्ती मिळते. आता मुक्ती म्हणजे काय मुक्ती कशाला म्हटलं महात्मानो की ज्या मुक्तीची अपेक्षा प्रत्येक जण करतो. मुक्ती म्हणजे काय तर मोक्ष. मोक्ष म्हणजे काय प्रेमाने बोला. तुमच्याकडे कुणीतरी बोललं तर थोडं मला बरं वाटतं. मोक्ष म्हणजे काय किंवा मुक्ती म्हणजे काय. मला तर असं दिसतं की मग काय बोलायची तुम्ही बोला आम्हाला पैसे आणि ऐकायला बोलायचं थोडं चालू. काहीतरी माहिती पाहिजे ना महात्मा तुम्हाला. मी विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे ना. तुम्हाला काय कळतंय ते मला कळलं पाहिजे, मला काय कळतंय तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मुक्ती म्हणजे काय महात्मा मुक्तीची व्याख्या तरी ऐकली. बरं मुक्ती म्हणजे काय मोक्ष आणि मोक्ष म्हणजे काय जन्म मरण. हा जो आतमध्ये आत्मा आहे जो जन्म घेतोय हा आत्मा परमात्म्यामध्ये जाणं याला म्हटले मुक्ती मोक्ष. हा परमात्म्यामध्ये कधी जातो प्रेमाने बोला. हा आत्मा आतमध्ये जो आत्मा विराजमान आहे हा परमात्म्यामध्ये कधी जातो कधी जातो ब्रह्मज्ञान. समजा मी म्हणतो ठीक आहे ब्रह्मज्ञान झाल्यावर जातो म्हणजे परमात्मा पाहिल्यावर जातो ठीक आहे. बाकीच्या आत्मे जातच नाही. माझा प्रश्न काय आहे की हा जो आत्मा हा कधी जातो कधी जातो माहिती नाही पण जातो हे तर माहिती बरोबर ना. हा जातो ना त्याच्यातून बाहेर निघतो ना शरीर पडतं म्हटलं ना आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही. म्हणजे हा आत्मा ज्यावेळी निघणार आहे कधी निघणार आहे माहिती नाही पण ज्यावेळी तो निघणार आहे जर तो परमात्म्यामध्ये गेला तर त्याला मोक्ष मिळतो महात्मा. म्हणजे जन्ममरण संपलं. कारण महात्मानं तांब्यावर समुद्राच्या पाण्यातलं तांब्यावर पाणी समुद्रामध्ये वतलं
ते समुद्रमय झालं ना, त्याला परत जन्म आणि मरण नाहीये, याला मोक्ष म्हटलंय महात्मानं. आणि हे संत निरंकारी मिशनच म्हणते नाही, सगळं अख्खा अध्यात्म म्हणते. बघा ना, हे ज्ञानेश्वरीचं वाक्य आहे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे. देवाची द्वारी उभा केलं बरी तेने मुक्तीचारी. आता आत्मा नेणारे त्यावेळी परमात्मा माहिती तर पाहिजे. पहिली गोष्ट माहिती पाहिजे, कुठे परमात्मा हे माहिती पाहिजे, त्याची ओळख पाहिजे, म्हणजे ब्रह्मज्ञान पाहिजे, जे तुम्ही म्हणता बरोबर आहे. आता ब्रह्मज्ञान घेतलं, परमात्मा पाहिला, मुक्ती 100% आहे का? मुक्ती 100% आहे का? का नाही? तुम्हीच म्हणलात परमात्मा ब्रह्मज्ञान घेतलं की, ब्रह्मज्ञान घेतलं, चला कुणी घेतलं नसेल तर आज देता येईल त्यांना, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. आता ब्रह्मज्ञान घेतलं, परमात्मा पाहिला, मुक्ती आहे का? मुक्ती 100% आहे का? नाहीये, नाहीये. परमात्मा प्राप्ती हे मुक्तीचं द्वार आहे, मुक्तीची वाट आहे, मुक्तीचा रस्ता आहे. आणि मग मुक्तीसाठी काय करायचं? मुक्तीसाठी काय केलं पाहिजे? महात्मानं मुक्तीसाठी काय केलं पाहिजे? तर परमात्मा आमच्या ज्यावेळी हा आत्मा निघेल त्यावेळी परमात्मा आमच्या जवळ पाहिजे. तुम्ही म्हणताल तर परमात्मा कायमच जवळ आहे, कायम जवळ असून उपयोग नाही, तुम्ही त्याला सांभाळला पाहिजे. आज जो परमात्मा तुम्हाला सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी दिला, या ईश्वराची प्राप्ती करून दिली, हे ब्रह्मज्ञान तुम्हाला दिलं, जो परमात्मा तुमच्याकडे दिला तो परमात्मा तुमच्या जवळ पाहिजे. कधी? हा आत्मा बाहेर येतात, बरोबर आहे. हा आत्मा निघताना परमात्मा तुमच्यापाशी पाहिजे ना. मग आत्मा म्हणजे देव, म्हणजे आत्मानं मुक्तीसाठी आम्हाला देवाला सांभाळावं लागेल. प्रेमाने बोला, कुणाला सांभाळावं लागेल? मग प्रश्न निर्माण होतो की आम्ही देवाला सांभाळायचं का देव आम्हाला सांभाळतो? प्रश्न आहे ना, बरोबर आहे नाही? मग मला सांगा, तुम्हाला काय वाटते, देव आम्हाला सांभाळतो का आम्ही देवाला सांभाळायचं? जे वाटतं ते बोला ना. देव आम्हाला सांभाळतो, मग आम्ही कसं देवाला सांभाळायचं? पण हिचं तर म्हटलंय महात्मानं, हरदेवाणी असेल अवतारवाणीमध्ये म्हटलंय की तुम्हाला त्याला जे तुम्हाला मिळतंय, जे ब्रह्मज्ञान तुम्हाला मिळालं त्याला सांभाळायचंय, म्हणजे देवाला तुम्ही सांभाळायचे, असं संत निरंकारी मिशन सांगतंय तुम्हाला. मग काय आम्ही देवाला सांभाळू शकतो का? तिच्या पूर्तीप्रमाणे ती बरोबर बोलतो. पण तुमची कुवत काय म्हणते? आम्ही देवाला सांभाळायचे का देवाने आम्हाला सांभाळायचे? बघा, चलबिचल आहे, विश्वास नाहीये महात्मा. माझं स्पष्ट मत आहे, आम्ही देवाला सांभाळायचं. कारण त्याला जर नाही सांभाळलं निघून जाईल ना, निघून जाईल का नाही तो? अहो, देवाला सांभाळावं लागतं, देवाला बांधून ठेवावं लागतं. कसं? हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला, म्हणजे धरावं लागतंय का नाही? हे निरंकारी मिशन म्हणतंय का? हा अपंग निरंकारी मिशनचा आहे का? कुणाचा आहे? कुणाचा आहे? जनाबाईचा अभंग आहे, कित्येक वर्षापूर्वीचा अभंग आहे की तिने हृदयी बंदीखाना केला, त्यात विठ्ठलाला कोंडलं आणि धरीला पंढरीचा चोर आहे, म्हणजे त्याला धरावं लागते, त्याला सांभाळावं लागते. महात्मा काय काय म्हणते महाराज, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे देवाला सांभाळणं? एवढा मोठा देव कसा सांभाळणार? देवच आम्हाला सांभाळ. बघा महात्मा, साधं उदाहरण आहे. तेव्हा या ठिकाणी आजी बसले किंवा 2-4 आजी इथं बसले, बरोबर आहे. आज ह्या आजीला तुमच्या घरी कोण सांभाळतो? तुम्हाला मुलगा किंवा मुलगी सांभाळतो, बरोबर आहे. प्रेमाने बोला, साधी बाब आहे महात्मा, प्रॅक्टिकल तुम्हाला सांग. हे आजी बसले, त्यांना मुलगा सांभाळतो. कोण सांभाळतं? जेवढे जे आजी बसले त्यांनी सांगा, मुलंच सांभाळतात. मुलगा किंवा मुलगी सांभाळतो. एखाद्याला मुलगा नसेल तर मुलगी सांभाळेल, बरोबर आहे. मुलगा किंवा मुलगी सांभाळते, बरोबर आहे नाही? आता मला सांगा, तो मुलगा ज्यावेळी लहान होता त्याला कुणी सांभाळलं? कुणी सांभाळलं? आईने सांभाळलं. मग ज्या आईने ज्या मुलाला सांभाळलं तोच मुलगा आईला कसं सांभाळतो? हा प्रश्न आहे ना, बरोबर आहे का नाही? हे कसं पडतंय तुम्हाला? मुलाने आईला, मुलाने पोराला सांभाळायचं, पोराने आईला सांभाळायचं, इथं चालतंय. इकडं देवाला आपण सांभाळायचं का देवाने आपल्याला सांभाळायचं? इथं का तुमचं? बरोबर आहे नाही? मग मी तुम्हाला सांगतो महात्मानो, जोपर्यंत या परमात्म्याची ओळख तुम्हाला नव्हती, देवाची ओळख तुम्हाला नव्हती, तोपर्यंत देवाने तुम्हाला सांभाळलं. आज तुम्हाला देवाची ओळख आली,
देवाला तुम्हाला सांभाळावं लागेल महात्मानो, देवाला तुम्हाला सांभाळावं लागेल. आता तुम्ही म्हणता हे नवीनच सूत्र टाकलं का काय असं? काही नाही, अवघड नाही, सोपं आहे. म्हटले ना, क्षणोक्षणी करावा विचार करावा या पार बहुसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, महासंसाराचा भवसागर करणं शक्य का? शक्य आहे का? अवघड आहे. भवसागर, संसाराचा भवसागर करून जाणं अवघड नक्की आहे, अवघड नक्की आहे, पण अशक्यच नाही. अशक्य तसं असतं तर जमलंच नसतं ना कोणाला महात्मानो. शक्य आहे, त्याला प्रयत्न करावा लागेल महात्मानो. आणि म्हणून महात्मानो या देवाला सांभाळण्यासाठी 3च कर्म करायचे, सत्संग आणि सुमिरन. बघा, देव कुठं जात नाही तुम्हाला. अरे जोपर्यंत तुम्ही या संतांच्या संगतीमध्ये बसणार, सेवा करणार, सुमिरन करणार, काही गरज नाही देवाला. अहो तुम्हाला सांगतो, एकदा पोरग कळायला लागलं ना, खेळायला लागलं ना, काय त्या पोरावर लक्ष द्यायची गरज नाही, ती बरोबर घराकडे येतं तुम्हाला. बरोबर आहे नाही? आईला, पोराने आईला सांभाळते, कुठे नाही आई, कुठे जात नाही, बरोबर घरीच येते. तसं हे देवाचं आहे. तुम्ही सत्संग सेवा सुमिरन केला ना, देव कुठे जात नाही, देव तुमच्या मागे 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 येते, मात्र कुठेही जात नाही. पण त्याला तुम्हाला काय करावं लागेल? सत्संग सेवा सुमिरन. नाही तर काय काय म्हणते, आम्ही घेतलं की नाही, सुमिरन करतोय की आम्ही घरी, सुमिरन करतोय घरी. नुसत्या सुमिरनाने जेवणार नाही ना. रामनाम जपे बंधन कटे, असं म्हटलंय का? रामनाम जपे बंधन कटे. महात्मानो, रामनाम जपे ना बंधन कटे, सद्गुरु भेटे तब बंधन कटे. कारण ज्याचा जप करताय, त्याचं नाव घेतलंय, त्याचं गाव तर माहिती पाहिजे. त्याचा आपण नुसतं मोकळ्यात काय करू शकतो महात्मानो. आणि म्हणून आम्हाला त्या देवाला सांभाळावं लागेल. आणि म्हणून तो क्षण, परत आपण पूज्य वागू की क्षण देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तो क्षण आज ज्यांनी ज्यांनी या परमात्म्याची प्राप्ती केली, ज्यांनी ज्यांनी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचं ब्रह्मज्ञान घेतलं, त्यांनी मला सांगा, देव बघा किती वेळ लागला. बाकी माया वगैरे सांगायला नव प्रकृतीला 15-20 मिनिटं एखाद्या ज्ञान प्रचारकाने तास बी घेतला असतील. मी म्हणणार नाही, पण देव बघा किती वेळ लागला. बस एक क्षण. उगच नाही ज्ञानेश्वरांनी म्हटलं, अरे देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधविल्या. तो क्षण महात्मानो जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. आणि तेच शारदेवानी म्हणते, अमोलिक षट मानवा व्यर्थ घालवू नको तू, सत्संग सेवा सुमिरन करुणी परमार्थाला लावी तू. पुढचं चरण घ्या महात्मा. गेला क्षण तो निघून गेला, हा सुद्धा जाईल निघून. फुका घालविशी जर हा दर्शन हा अनुताप होईल मन. प्रेमाने बोला. या दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतायत बाबाजी, की गेला क्षण निघून गेला. बघा, गेला क्षण निघून गेला. आता जो आहे तो पण जाईल, आणि आता जो आहे तो काय गेला. पश्चातापाशिवाय तुम्हाला दुसरं काही मिळणार नाही. त्यामध्ये स्पष्ट अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. मग आता कुठला क्षण गेलाय आपला? प्रेमाने बोला. काय गेलंय आपलं? तर कुठला क्षण गेलाय सांगा मग. कोण काहीतरी गेलंय ना तुमचं, त्याशिवाय म्हटलं नाही गेला क्षण. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. कोण खातंय आयुष्य आपलं? काळ खातो. काळ किती आहे? काळ किती आहे? 3 काळ आहे. कुठले कुठले? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. हे 3 काळ तुमचं आयुष्य खात आहे. दुसरं कुणी आयुष्य खात नाही. आम्ही उभं कुणाच्या तरी डोक्यावर मारतोय, ह्याने असं केलं तरी तसं केलं, काही नाही. हे 3 काळ आहे तुम्हाला सांगतो. भूतकाळ, आता आम्ही जे जगतोय ते कुठल्या काळात जगतोय? कोण कोण जगतंय वर्तमानामध्ये? नुसतं बोलाय पुरतं जगतोय, खरोखर कोण जगतंय?
अहो तुम्ही आता बसलाय काय घरी गेला की सुरू होतं भूतकाळ किंवा भविष्यकाळ. वर्तमानात कुणी जगतच नाही हो. वर्तमानात जगतो ना त्याच्यासारखा सुखी कुणी नसतो. मग आज दिवस आला, आज दिवस गेला, बस उद्याचं उद्या बघू. आमचं इथं बसलेल्यापैकी एक सुद्धा सापडणार नाही की उद्याची काळजी करत नाही. नऊ पिढ्याची काळजी करते. स्वतःच्या पोराचं नाही, त्याच्या पोराचं, त्याच्या पोराचं, त्याच्या पोराचं. अरे त्याच्या पोराचं बघा, आम्ही असतो का? या ना त्याच्यावर सोडून आमचं बघा. आज कसा दिवस गेला एवढं जर बघितलं ना, त्याला वर्तमानामध्ये जगणं म्हटलं. पण आज माणूस वर्तमानात जगायला तयार नाही. तो भूतकाळात काहीतरी कुठं काढून बसायचं. ते असं झालं, ते खंडोने तसं केलं, अमुकने असं केलं, ह्याच्यात सगळा वेळ जातो. मग आणि राहिलेला वेळ कसा जातो? त्याचं कसं होईल, ह्याचं कसं होईल, तमुक कसं होईल, अरे कसं होईल कसं होईल. आज काय होतंय ते बघा ना. आज जेवलो ना, जेवला का नाही? व्यवस्था तर आहे ना? झालं ना जेवण, झालं निवांत झोपा. उद्याचं उद्या बघू का? उठलू तर ना. खरं का खोटं आहे? ही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून महत्वानं कुठला क्षण गेलाय आमचा? तर बघा आता मी माझं सांगतो. माझं आता 58 वर्ष आयुष्य, म्हणजे वय किती आहे? 58 वर्ष वय गेलं. आता येणार आहे का परत? आता मी किती जरी म्हणलो नाही ना मला 40 वर न्या, 58 गेलं, राहिलं किती? 42 राहिलंय माझं. तुमचं तुम्ही म्हणता 42 कसं शिकते? अरे माझंही किती 42, माझं किती राहिलंय? गेलंय किती? 58 गेलं, राहिलंय किती? 42 चा विचार करायला पाहिजे. तिथं तेच म्हटलंय. गेलं ते गेलं, ते काही केल्याने येणार नाही. महात्मानं बघा, तर तुम्ही बसलेल्या मध्ये कुणी 20, 25, 35, 40, 50, 60, 70, 80 पर्यंत असतात. 80 गेलं त्याचे किती राहिलं? आता 20 मध्ये कसं लागायचं? काही काही तर म्हणते कुठलं 20 एक सालात जायची बात. पण आपल्याला तर 100 फिक्स आहे ना, आहे का नाही? आम्हीच काटछाट करतो. किती आयुष्य राहिले काय माहिती? कसं माहिती नाही? 100 वर्ष माझा हक्क आहे. किती आयुष्य? महात्मानो सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लाख वर्षाचं. किती होतं? 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं सतयुगामध्ये. पुढे त्रेतायुगामध्ये देवाने 1 शून्य कमी केला, 1000 वर्षाचं आयुष्य माणसाचं झालं. पुढे द्वापार युगामध्ये परत 1 शून्य कमी केला. किती कमी केला? परत 1 शून्य कमी केला. किती झालं? 1000 वर्षाचं. मी मला 1000 म्हणजे तुम्ही होईल म्हणतो. लाखात 1 शून्य कमी केल्यावर 10,000 होते. माझं चुकलं म्हणून तुमचं का चुकतंय? तुम्ही म्हणाल तशी. तुम्हाला स्टोरी सांगतो. 4-5 जण नेहमी माझ्यावर असते. कार्यक्रमाला गेलो, आता बघा माझ्यावर आली म्हणजे की पुढेच बसवतो. आता माझ्या पुढे बसते, आता ही रोजच माझ्यावर आहे. काय म्हणतात रोजचा काय तीच बोलते काय ती करते. मग ती काय करते? ती ते विचार सुरू झालं त्यांनी. आणि मला लाज वाटतो. माझ्यावर आले फक्त मला सांगत काय म्हणाला म्हणजे त्यांना महाराज होय का नाही महाराज. त्यांनी काय करतात? झोपीत नाही म्हणायची सवय लावली. ती एकदा झालं, दोनदा झालं, 4दा झालं, सोय क्या महाराज? नाही महाराज. म्हणून मी म्हणलं सहज म्हणलं, अरे भाई जिंदा आहे क्या? म्हणजे नाही महाराज. अशी तुमची गत झाली. मी 1 लाखांना 1 शून्य वजा केला, 10,000 व्हाय पाहिजे, 1000 म्हणलो कमी होय नाही. 10,000 राहते त्रेतायुगात. आणि मग द्वापार युगात 1 शून्य कमी केलं, 1000 होते. कलियुगात परत 1 शून्य कमी केला. किती? 100 परफेक्ट आहे. 100ला 1 सुद्धा मायनस नाही. हा इथनं थोडं अजून 1 शून्य कमी झाला, 2च पंचवार्षिक असतात. त्याच्यात कसं करायचं तुम्ही बघा. आणि म्हणून तो शून्य काही कमी होऊ द्यायचा, तेवढ्यासाठी सत्संग सेवा आणि म्हणून महात्मानं जे गेलं ते जाऊ द्या, राहिलेल्यासाठी विचार करा. आणि एकदा का हे गेलं मग काय होणार? पश्चाताप. दुसरं काहीच नाहीये महात्मा. आणि म्हणून महात्मानं सांगतो, एक छोटंसं उदाहरण आहे. एक आमची माऊली होती महात्मानं, पहिली जुनी सफराची
नाही तर कौलाची घरं असायची. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी सपराची किंवा कौलाची घरं असायची. आणि त्या कौलाच्या घरातनं कौल जर थोडं फुटलं ना तर त्यातून ती उन्हाची किरणं आत यायची किंवा सपराच्या ह्याच्यातून किरणं आत यायची आणि ती किरणं अशी जमिनीवर पडली की त्यामध्ये ते धुलीकण फिरायचे, अतिशय सुंदर दिसायचे. मग आमची माता माऊली काय करायची, लहान बाळाला त्यामध्ये टाकायची, त्यामध्ये माल खेळायचं मात म्हणून. एक माऊली अशीच पाण्याला घागर घेऊन निघाली आणि घागर घेऊन पाण्याला निघाली तर तिने काय केलं, बाळाला त्या उन्हाच्या तिरकीमध्ये टाकलं. आता टाकल्यानंतर तिथे तिने एक मुंगूस पाळलं होतं, ते मुंगूस त्याच्यापाशी ठेवलं आणि पाण्याला गेली. ती पाण्याला गेली, नळावरती डेरा भरला, डेरा डोक्यावर घेतलं, ती निघाली. तोपर्यंत इकडं काय झालं, तिकडं तिथे एक नाग आला. तो त्या बाळावरती हल्ला करणार तेवढं मुंगूस तुटून पडलं आणि त्यांनी त्या नागाचे तुकडे केले. आता साहजिकच महात्मानं तुकडे केल्यानंतर त्या मुंगसाला वाटलं आता माझी मालकीन येईल, मला बक्षीस देईल आणि म्हणून ते बिचारा दारात जाऊन बसलं. बघा, चुक आता नाही करायचं, अगोदर करायचं, अजून डेरा पडायचा आहे का नाही पोहोचत. आता ती दारात जाऊन बसलं, त्याच्या तोंडाला रक्त लागलं. ही बिचारी आली, तिने त्याच्या तोंडाला रक्त बघितलं, घागर त्याच्यावर टाकली, ते गतप्राण झालं. आता गतप्राण झालं, परत आतमध्ये गेली तर बाळ खेळतंय. काय होतंय, बाळ खेळतंय, नागाचे तुकडे झालेत. आणि मग तिच्या लक्षात आलं की ह्या नागाला माझ्या मुंगसाने मारलं. तोपर्यंत मुंगूस पण गेलं म्हणून काय झालं, पश्चाताप झाला. आता येणार आहे का ते मुंगूस, येणार आहे का, मोठ्या मोठ्याने बडवून घ्यायला लागली, वरडायला लागली. जसं तुम्ही चुक केलं तसं तिने बी केलं. पण मी म्हणतो ती चुक डेरा टाकायच्या आधी करायचो. ती घागर आहे ना, ती टाकायच्या आधी चुक करायचं. हो थांबा. मग कशाची मुंगूस मरण, कशाला पश्चाताप होईल. आणि म्हणून महात्मानं तुमचं बी जेवढं राहिलंय, जे राहिले आता किती राहिले तुमचा तुम्ही हिसाब करा. सगळ्याचा हिसाब करायचा मला तर वेळ संपल ना. कारण अर्ध्या तासा आणले माताजीने, माताजीने अर्ध्या तासा आणले आणि टायमिंगच्या पुढे 1 मिनिट जायचं नाही म्हणजे. आणि त्यामुळे महात्मानं तेवढ्यावरच आपल्याला आमचे संदीपजी म्हणत होते, संदीपजीने 525 केले आज. आणि ती माझी वाट बघत होती कधी माझा सत्कार करतो. खरोखर सत्काराला पात्र आहेत महात्मानं, त्यांच्यासाठी तुम्ही खरोखर टाळ्या वाजवा महात्मानं. एवढं मोठं रक्तदान करणं एवढं सोपं नाहीये महात्मानं. आणि त्या महात्माने ते केलं, अथक परिश्रम त्यांनी केले आणि सद्गुरू माताजीने त्यांना साथ दिली महात्मानं. आणि म्हणून ते बक्षीस असेल आणि खरोखरच हे जे पात्र आहेत. आणि म्हणून महात्मानं आज दासला एवढंच या ठिकाणी सांगायचंय. वेळ झालेला आहे, जास्त वेळ आपल्याशी बोलता येणार नाही. की जे काय राहिले आपलं महात्मानं गेलं ते गेलं, त्याची काळजी करू नका. काही केलं तरी येणार नाही. आणि म्हणून भूतकाळ सोडा, भविष्य बी सोडा, वर्तमानात जगा महात्मानं. आणि वर्तमानात जर तुम्ही जगला नक्की समाधान आहे महात्मा. साधा आणि सोपा मार्ग सांगतो तुम्हाला. खरोखर समाधानी जीवन तुम्हाला जगायचं असेल तर आजपासून एकच सूत्र तुम्हाला सांगतो. तुम्ही टू व्हीलरवर चालला ना, सायकलवाल्याकडे बघा, कसं वाटत नुसतं असं काय. मोटारसायकलवर चाललो, सायकलवाल्याकडे बघितलं तर कसं वाटेल, बरं आहे ते सायकल पेक्षा तर बरं आहे. आणि 4 व्हीलर वाल्याकडे पाहिलं तर कवा मिळते आपल्या नशिबात, कवा आहे ह्याच्यातच अख्खा आयुष्य जातं. आणि म्हणून महात्मानं तुम्ही पत्र्याच्या घरात राहत असाल, सपराच्या घराकडे बघा, बंगल्याकडे बघू नका. बंगल्यात राहत असाल, पत्र्याच्या घराकडे बघा की ह्या पत्र्यातनं आपण इथं आलोय. नक्की समाधान आहे, नक्की आनंद मिळेल. पण आम्ही काय करतो हे नाही करत. मोटरसायकल बघितलं की 4 व्हीलर असा हवेत फिरतोय बघा. आपण काय देणार तुम्हाला, ती दुःखच देणार. काय घेणं देणं, हेलिकॉप्टरने का फिराना, विमानाने का फिराना, त्याच्याशी काय घेणं देणं, माझ्याशी घेणं आहे. आणि मी आज आनंदात मोटरसायकलवर फिरतोय. कमीत कमी सायकलचा मोटरसायकलवर तर ह्या गुरुच्या कृपेने आलोय ना. बघा झोप लागतो, नाहीतर असा झोपणार सुरू केलं 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर, मग काही समाधान मिळत नाही. आणि म्हणून खरोखर तुम्हाला सर्वांना समाधान मिळावं हीच प्रार्थना सद्गुरूच्या चरणामध्ये करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे रक्तदान फार मोठ्या संख्येने आपण केलं, त्यामुळे खरोखर तुम्ही कौतुकाला पात्र आहात असं म्हणतो. सद्गुरू माताजी तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद देवो, ताकद देवो हीच प्रार्थना करतो. आणि दास्यावरती म्हणतो प्रेमाने बोला.